नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरला, निश्चित झाला. फक्त गोपनीयता गरजेची आहे. मुळात या जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या 4 महिला उमेदवार पात्र आहेत. कारण खुल्या प्रवर्गातून महिलांसाठी ही जागा आहे. आता यामध्ये कोण कोण आहे? एक लोदगा मतदारसंघातून पूनम मुक्ता अर्थात सुभाष संतोषाप्पा मुक्ता यांच्या त्या पत्नी आहेत, त्या शिक्षित आहेत. दुसरा आहेत कविता गोरे, या डोंगरगावच्या सरपंच राहिलेल्या आहेत. त्यांचं आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्या या अभिमन्यू पवार आमदार यांच्या मानलेल्या बहीण असल्याचं खात्रीलायक उरत आहे. राहता राहिला विषय वलांडीमध्ये उषाताई पाटील तळेगावकर, त्यांचं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे. आणि चौथा जो विषय आहे तो रेणापूर विधानसभा मतदारसंघात ओपन जागेवर ओबीसीच्या शिवकन्या घोडबर्ले या विजयी झालेल्या आहेत, ज्यांचं माहेर हे हारंगुळ आहे. मित्रहो, जिल्हा परिषदचा अध्यक्ष करत असताना कोण होणार या संदर्भात तर्क कुतर्क बांधले जात आहेत. सातत्यानं लिंगायत समाजाचा अध्यक्ष असावा असा आग्रह आहे. मुक्ताप्पा यांनी वेगवेगळ्या ठिकाणी, दिल्लीत मोदी, मुंबईत देवेंद्र फडणवीस, औषात आपल्या अभिमन्यू पवार, आणि दुसरे म्हणजे की इकडं जीपच्या अध्यक्ष, अशा क्लिप वेगवेगळ्या फिरत आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये ओबीसी महिला निवडून आल्या ओपन जागेवर, करायचं का? आणि त्यांच्यासाठी स्टिकला कोण लावणार? महेंद्र घोडबर्ले यांच्या मिसेस अध्यक्ष झाल्या पाहिजे म्हणून कोण स्टिकला लावणार? राहता राहिला मुक्ताचा प्रश्न. लातूरमध्ये जिल्ह्यामध्ये पहिला जीपचा अध्यक्ष हा कोण झाला होता? निलंगा विधानसभा मतदारसंघातले घोडबर्ले नाही, आपले अध्यक्ष झाले होते, लातूरे झाले होते. आणि आता निलंगा मतदारसंघातील देवणीच्या वलांडीच्या कोणत्या पाटील? उषाताई पाटील. तर मुक्ता होऊ शकतात, पण मुक्ताला अडचण आहे की पुन्हा पुन्हा लिंगायत कशासाठी. दुसऱ्या सरवडीच्या कविता गोरे होऊ शकतात, पण त्यांना कुटुंब प्रमुख त्याच स्वतः असल्यामुळं त्यांच्या बाजूनं अभिमन्यू पवार त्यांच्या पदरात माप टाकणार का मुक्ताच्या पदरात टाकणार? आता दुसरा जो विषय आहे की आपण वलांडीच्या उषाताई यांचा विचार करत असताना रामचंद्र पाटील यांच्या सुनबाई, भगवानराव पाटील यांच्या भाऊजाई, आणि योगायोगानं निलंगा विधानसभा मतदारसंघ असला तरी परंतु मराठा समाजाचा विचार करत असताना आणि एक इळेगावकर तळेगावकर हे जे प्रस्थ होते, आणि त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक शैक्षणिक क्षेत्रात काम, तिथं खरेदी विक्री संघ रामचंद्र पाटील तळेगावकर यांच्या असताना भारत चांबले सारख्या येलम समाजाच्या ओबीसी माणसाला करणं. त्यामुळं टक्केवारीचा विचार करत असताना आम्ही श्रोत्यांनाही म्हणत आहोत, तुम्हाला काय वाटतंय? कशामुळे अध्यक्ष व्हावा? कोण व्हावा? मुक्ता व्हावा का? मग मुक्ता करत असताना काही जण सावकार म्हणून म्हणतात, गोरे म्हणत असताना गोरेंच्या बाजूनं कोण आहे म्हणतात. मग
आपण जर पाहिलं गोडबर्लेचा विचार करत असताना रेड्डी समाजाच्या ओबीसीच्या ओपन जागेवर ते रमेश कराड यांनी स्वीकारलं, पण ते जिल्हा परिषद भाजप स्वीकारणार का? आता याच बरोबर सगळ्यात महत्वाचा म्हणजे दोन जे अपक्ष आलेले आहेत, भाजपचे 18 आणि अपक्ष किती आले? 2 आले, जे एक जळकोट मतदारसंघातले अपा आणि दुसरं मला वाटतं इकडं निलंगा मधले आलेले आहेत. तर हे 2 हे अभिमन्यू पवार यांच्या बाजूने आहेत. मग अभिमन्यू पवार यांच्या मर्जीतला करायचा का भगवानराव पाटील तळेगावकर आणि संभाजीराव पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर यांचा करायचा का? आता शेवटी गेल्या वेळा निलंगा विधानसभेला अध्यक्षपद मिळालं तर, उदगीरला मिळालं तर, मग या वेळा औशाला का नको? नेमकं या 4 नावामध्ये आम्हाला असं वाटतं तळेगावकर किंवा मुक्ता, कारण गोरे यांना खूप मर्यादा आहेत शिकलेल्या जरी असल्या आणि कौटुंबिक परिस्थिती म्हणजे कुटुंब प्रमुख त्याच असल्यामुळं श्रीमती गोरे यांना अडचणी येऊ शकतात. तर एकंदरीत जवळजवळ हे निश्चित आहे की नंबर 1 ला उषाताई, नंबर 2 ला मुक्ता, पण त्यातही विचार करत असताना की जिल्ह्याच्या राजकारणाचं संतुलन ठेवत असताना दुसऱ्या बाजूला लिंगायत विरुद्ध मराठा असं करत असताना काय होतंय सांगता येत नाही. गोडबर्लेंची बाजू कोण मांडणार? कारण रमेश कराड यांच्या खरोळा जीप मतदारसंघातील ते आहेत काय, आणि त्यांचं माहेर हे आपल्या ह्याच्या हे आहे, आपला कामतात हारंगोळ आहे. अशा एकंदरीत परिस्थितीत असं चित्र निर्माण झालेलं आहे. मग यामुळं गेल्या वेळेस पहिले जीप अध्यक्ष हे आपले लातुरे होते, दुसरे केंद्रे होते, आणि निश्चित यावेळा आम्हाला अत्यंत म्हणजे स्वाभिमानानं सांगावंसं वाटतं की 3 आमदारांनी नको म्हणले असताना सुद्धा बसवराजजी पाटलांनी उदगीर आणि जळकोट मध्ये, उदगीर जळकोट आणि अहमदपूरमध्ये युती केली. ती फार फायद्याची ठरली. म्हणायला का असेना ती युती आहे. निश्चित बसवराज पाटील यांचं संघटन कौशल्य, त्यांची ती कल्पना ही चांगल्या प्रकारे अंमलात आली. आता शेवटी रेणापूर विधानसभेचं एक आहे औशामध्ये, एक आहे लातूरमध्ये, एक आहे रेणापूरमध्ये, आणि अशा एका परिस्थितीमध्ये बसवराजजी पाटलांनी जी आयडिया लढवली, 3 आमदारांनी नको म्हणत असताना हायकमांडनं यस म्हणल्यामुळं उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघात चमत्कार घडू शकला नसता. जिथं आपण पाहिलं भिसे हे 2 मतानं पडले. दुसरं आपण जर पाहिलं असाच जिवारी लागावा असा पराभव जर पाहिला तर अनेक अशा प्रकारे पराभव झालेले आहेत. खरोसाचा असेल किंवा काल आपल्या कासार शिरशीचा असेल, पण एकंदरीत नंबर 1 ला नाही जरी म्हटलं तरी आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी उषाताई पाटील नंबर 1 ला असू शकतात. नंबर 2 ला या आपल्या मुक्ता असू शकतात. नंबर 3 ला शिवकन्याताई असू शकतात. पण एकंदरीत मित्र हो, तुम्हाला काय वाटतंय कोण असावं? आणि मग उपाध्यक्ष बसवराजजी पाटील कोणाला करणार? कारण प्रकाश देशमुखांच्या मुलाला करावं म्हणलं तर ते भाजपकडे नाही, त्याच्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा करणार. एकंदरीत जवळजवळ अध्यक्ष ठरला आहे. तुम्हाला काय वाटतंय? प्रतिक्रिया पाठवा, रिमार्क लिहा, बिनधास्त लिहा, चुकत असेल गाईड करा. पण शेवटी जरांगे फॅक्टर म्हणत असताना मराठा समाज यांना सुद्धा अध्यक्षपदापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं गेलं तर हेही भाजपला परवडणार नाही. आणि अशा एकंदरीत ठरला भाजपचा जीपचा अध्यक्ष ठरला आणि अभिनंदन होत आहे मोठ्या प्रमाणात जीप भाजप जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील यांचं.